15 मे 2026 कुंभ राशीच्या आयुष्यात येणार मोठे वळण. आर्थिक लाभ की खर्च? नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कुंभ राशीच्या माझ्या अत्यंत प्रिय लोकांनो, आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील केवळ एक सामान्य तारीख नाही, तर हे तुमच्या नशिबाचे एक असे वळण आहे जिथे काळ स्वतः तुमची परीक्षा घेण्यासाठी उभा ठाकला आहे. कदाचित आज तुमच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू असतील किंवा काळजाचा ठोका चुकवणारी एखादी परिस्थिती. पण एक लक्षात ठेवा, आज जी घडेल ते तुमच्या भविष्याची पायाभरणी करणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला समजेल की नियतीने तुमच्यासाठी काय लिहून ठेवले आहे. पुढे जाण्यापूर्वी कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा जय स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण तुमची एक श्रद्धा तुमच्या आयुष्यातील संकटाचे निवारण करू शकते. चला तर मग जाणून घेऊया आजच्या या हृदयस्पर्शी प्रवासाबद्दल. ग्रहांची स्थिती आणि मानसिक अवस्था. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, आज ग्रहांची अशी काही रचना झाली आहे जी तुम्हाला एका बाजूला यशाच्या शिखरावर नेऊ शकते, तर दुसऱ्या बाजूला भावनेच्या पुरात वाहून नेऊ शकते. तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव सध्या ज्या स्थितीत आहे तो तुमच्या संयमाची आणि तुमच्या कष्टाची कसोटी पाहणार आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासूनच तुम्हाला मनात एक अनामिक हुरहुर वाटू शकते. ही हुरहुर भीतीची नसून ती बदलाची चाहूल आहे. आज तुम्हाला असे वाटेल की काहीतरी मोठे घडणार आहे आणि खरोखरच नशिबाचे चक्र आता वेगाने फिरू लागले आहे. मनावर दडपण न ठेवता येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जा, कारण तुम्ही जिद्दी आहात. आर्थिक लाभ आणि नशिबाची साथ. आज आर्थिक आघाडीवर मोठे बदल होणार आहेत. अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे किंवा जुनी देणी अचानक तुमच्या हातात पडण्याची शक्यता आहे. हा लाभ होताना मनाला कुठेतरी एक बोच असेल की हे यश मिळवण्यासाठी मी किती काही गमावले आहे. ज्या लोकांनी तुम्हाला कठीण काळात साथ सोडली होती तेच लोक आज तुमच्या यशाचे वाटेकरी होण्यासाठी तुमच्या दारावर उभे राहू शकतात. अशावेळी तुमचे हृदय पिळवटून निघेल, कारण तुम्हाला आठवेल तो काळ जेव्हा तुम्ही एकट्याने लढा दिला होता. तुमच्या कष्टाचे फळ आज पैशाच्या स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे, पण ते टिकवून ठेवण्याचे आव्हान तुमच्या समोर असेल. करिअर आणि कामाच्या ठिकाणचा संघर्ष. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक नक्कीच होईल, पण त्याच वेळी तुमच्या पाठीमागे होणारी गुजबुज तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकते. तुम्हाला असे वाटेल की मी सगळ्यांसाठी इतके प्रामाणिकपणे करतो, पण माझ्या वाटेला शेवटी हीच वागणूक का? या प्रश्नाने तुम्हाला आज रडवू शकतो. सहकाऱ्यांच्या राजकारणापासून दूर राहा. तुमची प्रगती बघून काही लोक तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. पण कुंभ राशीच्या लोकांनो, लक्षात ठेवा, तुमची हृदय 15 मे 2026 कुंभ राशीच्या आयुष्यात येणार मोठे वळण. आर्थिक लाभ की खर्च? नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कुंभ राशीच्या माझ्या अत्यंत प्रिय लोकांनो, आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील केवळ एक सामान्य तारीख नाही, तर हे तुमच्या नशिबाचे एक असे वळण आहे जिथे काळ स्वतः तुमची परीक्षा घेण्यासाठी उभा ठाकला आहे. कदाचित आज तुमच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू असतील किंवा काळजाचा ठोका चुकवणारी एखादी परिस्थिती. पण एक लक्षात ठेवा, आज जी घडेल ते तुमच्या भविष्याची पायाभरणी करणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला समजेल की नियतीने तुमच्यासाठी काय लिहून ठेवले आहे. पुढे जाण्यापूर्वी कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा जय स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण तुमची एक श्रद्धा तुमच्या आयुष्यातील संकटाचे निवारण करू शकते. चला तर मग जाणून घेऊया आजच्या या हृदयस्पर्शी प्रवासाबद्दल. ग्रहांची स्थिती आणि मानसिक अवस्था. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, आज ग्रहांची अशी काही रचना झाली आहे जी तुम्हाला एका बाजूला यशाच्या शिखरावर नेऊ शकते, तर दुसऱ्या बाजूला भावनेच्या पुरात वाहून नेऊ शकते. तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव सध्या ज्या स्थितीत आहे तो तुमच्या संयमाची आणि तुमच्या कष्टाची कसोटी पाहणार आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासूनच तुम्हाला मनात एक अनामिक हुरहुर वाटू शकते. ही हुरहुर भीतीची नसून ती बदलाची चाहूल आहे. आज तुम्हाला असे वाटेल की काहीतरी मोठे घडणार आहे आणि खरोखरच नशिबाचे चक्र आता वेगाने फिरू लागले आहे. मनावर दडपण न ठेवता येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जा, कारण तुम्ही जिद्दी आहात. आर्थिक लाभ आणि नशिबाची साथ. आज आर्थिक आघाडीवर मोठे बदल होणार आहेत. अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे किंवा जुनी देणी अचानक तुमच्या हातात पडण्याची शक्यता आहे. हा लाभ होताना मनाला कुठेतरी एक बोच असेल की हे यश मिळवण्यासाठी मी किती काही गमावले आहे. ज्या लोकांनी तुम्हाला कठीण काळात साथ सोडली होती तेच लोक आज तुमच्या यशाचे वाटेकरी होण्यासाठी तुमच्या दारावर उभे राहू शकतात. अशावेळी तुमचे हृदय पिळवटून निघेल, कारण तुम्हाला आठवेल तो काळ जेव्हा तुम्ही एकट्याने लढा दिला होता.
तुमच्या कष्टाचे फळ आज पैशाच्या स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे, पण ते टिकवून ठेवण्याचे आव्हान तुमच्या समोर असेल. करिअर आणि कामाच्या ठिकाणचा संघर्ष. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक नक्कीच होईल, पण त्याच वेळी तुमच्या पाठीमागे होणारी गुजबुज तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकते. तुम्हाला असे वाटेल की मी सगळ्यांसाठी इतके प्रामाणिकपणे करतो, पण माझ्या वाटेला शेवटी हीच वागणूक का? या प्रश्नाने तुम्हाला आज रडवू शकतो. सहकाऱ्यांच्या राजकारणापासून दूर राहा. तुमची प्रगती बघून काही लोक तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. पण कुंभ राशीच्या लोकांनो, लक्षात ठेवा, तुमचे हृदय खूप मोठे आहे. तुम्ही कोणाचे वाईट चिंतत नाही आणि म्हणूनच आज देव स्वतः तुमच्या पाठीशी ढाल बनून उभा राहणार आहे. कौटुंबिक आणि प्रेम संबंधांमधील भावनिकता. दुपारनंतरचा काळ थोडासा जड वाटू शकतो. एखाद्या जुन्या आठवणीने तुमचे मन भरून येईल. कदाचित तुमच्या आईवडिलांशी किंवा जोडीदाराशी बोलताना तुमचे शब्द अडखळतील, कारण आज भावनांचा बांध फुटलेला असेल. कुटुंबात काही खर्च असे उद्भवतील जे तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित असू शकतात. पैसा येतो आणि जातो, पण माणसांना गमावण्याची भीती आज तुम्हाला सतावू शकते. नात्यांमध्ये पारदर्शकता ठेवा आणि आज कोणावरही रागवू नका, कारण तुमची एक चुकीची प्रतिक्रिया वर्षानुवर्षांची नाती तोडू शकते. शांत राहणे हेच आज तुमचे सर्वात मोठे औषध आहे. व्यवसायातील मोठे वळण आणि धोके. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस मोठे वळण देणारा ठरेल. एखादी मोठी ऑर्डर किंवा नवीन करार तुमच्या हातात येऊ शकतो, पण त्यात काही छुपे धोके असू शकतात. आर्थिक व्यवहारात आज कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, कारण जवळचीच व्यक्ती तुमच्या विश्वासाला तडा देऊ शकते. आजचा मोठा नफा भविष्यात मोठा खर्च ठरू नये याची काळजी घ्या. गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. व्यवसायात तुमच्या बुद्धीचा आणि चातुर्याचा वापर करा. आज घेतलेला एक धाडसी निर्णय तुमचे नशीब पालटून टाकू शकतो, पण त्यामागे संयम असणे तितकेच गरजेचे आहे. आरोग्याची काळजी आणि सावधगिरी. आज आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. विशेषतः मानसिक ताण घेऊ नका, कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. आज तुम्हाला थकवा किंवा डोकेदुखी जाणवू शकते. हे सर्व तुमच्या विचारांच्या अतिरेकामुळे असेल. बाहेरचे अन्न खाणे टाळा आणि स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास थोडा वेळ ध्यानधारणा करा, कारण आजच्या या धावापोळीत तुमची आंतरिक शांतता हीच तुमची खरी ऊर्जा आहे. तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची देखील विचारपूस करा, कारण त्यांचे आशीर्वाद तुम्हाला संकटातून वाचवतील. आजचे विशेष उपाय आणि मार्गदर्शक तत्वे. 15 मे 2026 या दिवशी तुमचे नशीब अधिक उजळण्यासाठी काही छोटे उपाय नक्की करा. आज सकाळी आंघोळ केल्यावर सूर्यदेवाला अर्घ्य द्या आणि शनी मंत्राचा जप करा. एखाद्या गरजू व्यक्तीला काळे तीळ किंवा अन्नाचे दान करा. आज निळा किंवा काळा रंग परिधान करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल. तुमची रास ही मानवतेची प्रतीक आहे, त्यामुळे आजच्या दिवशी कोणाचेही मन दुखवू नका. तुमच्या वाणीत गोडवा ठेवा, कारण आज तुम्ही जे बोलाल ते तुमच्या भविष्यावर परिणाम करेल. स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा, कारण नशीब फक्त त्यांनाच साथ देते जे प्रयत्न सोडत नाहीत. सविस्तर भावनिक साध. माझ्या कुंभ राशीच्या बांधवांनो, हा व्हिडिओ बनवताना आणि तुमच्याशी संवाद साधताना माझेही मन भरून आले आहे, कारण मला माहीत आहे की तुम्ही आजवर किती सोसले आहात. वरून खंबीर दिसणारे तुम्ही आतून किती हळवे आहात हे फक्त तुम्हाला आणि देवाला माहीत आहे. आज जो काही आर्थिक लाभ किंवा वळण तुमच्या आयुष्यात येणार आहे ते तुमच्या सहनशीलतेचे फळ आहे. रडू आले तर रडून घ्या, पण स्वतःला कमकुवत समजू नका. तुमच्या आयुष्यात आलेले हे वळण तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक प्रगल्भ आणि खंबीर बनवण्यासाठी आले आहे. काळ कितीही कठीण असला तरी लक्षात ठेवा, काळोखानंतर प्रकाश हा येतोच. शेवटी मला इतकंच सांगायचे आहे की तुम्ही या जगात एकटे नाही आहात. संपूर्ण ब्रह्मांड आणि तुमची स्वामींची कृपा तुमच्या सोबत आहे. फक्त स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. तुमच्या आयुष्यात लवकरच सुखाचे आणि समृद्धीचे दिवस येतील, हीच ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना. जर तुम्हाला हे राशी भविष्य पटले असेल तर हा व्हिडिओ आपल्या 5 जवळच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा. तुमचे एक शेअरिंग कोणाला तरी उमेद देऊ शकते. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सविस्तर माहितीसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. मनाला उभारी द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे होतं आजचं राशी भविष्य, आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमय आणि प्रगताकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.